सध्या जांभळाचं सीझन चालू झाले व बाजारामध्ये मस्त काळीभोर अशी जांभळं दिसायला लागलीत. नेहमीचं सरबत पिऊन कंटाळा आला असेल तर आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल एकदम चटपटीत व रिफ्रेशिंग जामुन शॉट्स. तेही फक्त 2 ते 3 मिनिटात. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपी सुरुवात करू. बाजारातून आणलेली ही जांभळे पूर्णपणे पिकलेली व मऊ व गडद काळ्या रंगाची असावीत. हे जांभळे आता आपण स्वच्छ पाण्यातून धुवून घेऊ जेणेकरून यातील धूळ निघून जाईल. तुम्ही पाहू शकता मी हे जांभळे स्वच्छ पाण्यातून धुवून घेतलेले आहेत. आता चाकूच्या सहाय्याने आपण यातल्या बिया वेगळ्या करू आणि यातील गर एका प्लेटमध्ये टाकून घेऊ. तर पहा, जर तुमचे जांभळे जास्तच मऊ असतील तर तुम्ही हाताने दाबून देखील त्यातल्या बिया सहज वेगळ्या करू शकता. तर मंडळी, मी खरं सांगते तुम्हाला, जर तुम्ही जामुन शॉट्स असं घरी बनवून पिलात ना, बाहेर जाऊन शॉट्स प्यायचं तुम्ही विसरून जाल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी या ठिकाणी चाकूच्या सहाय्याने या बियामधला गर काढून घेतलेला आहे आणि बिया पण बाजूला टाकून घेत आहे. तुम्ही वेगवेगळे शरबते तर पिलाच असाल मंडळी, पण असं जामुनचं शरबत किंवा जामुनचं शॉट्स म्हणा, एक वेळेस नक्की करून पहा. तर मंडळी, आपले 1 वाटी जांभळाचे गर काढून झालेलं आहे. आता आपण हे गर काढलेले जांभळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ व त्या बिया बाजूला ठेवू. आता यामध्ये आपण टाकू काळे मीठ, किंचित आपलं खायचं मीठ थोडंसं, यामध्ये थोडी साखर, पुदिनाचे 2 पाने आणि थंडगार बर्फ यामध्ये आपण टाकून घेऊ. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जामुन शॉट्स बनवताना यामध्ये लिंबाचा रस टाकायला अजिबात विसरायचं नाही. आता दुसरीकडे आपण एका प्लेटमध्ये काळे मीठ व किंचित लाल तिखट टाकून त्यांना एकत्र पसरून घेऊया. आता आपण शॉट्स ग्लासच्या कडेने लिंबाचा तुकडा फिरवून ओला करून घेऊ आणि हे आपले शॉट्स ग्लास यामध्ये उलटे करून आपण हलका हाताने फिरवून घेऊ. यामुळे आपले शॉट्स ग्लास दिसायला सुंदर दिसतील. वाव, एकच नंबर. तर पहा मंडळी, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी किंचित पाणी टाकून हे जांभळाचं गर हे मी फिरून घेतलेलं आहे. तर पहा मंडळी, जांभळाचा तो तुरटपणा, लिंबाचा आंबटपणा व काळ्या मिठाची चव, खरंच सांगते मी तुम्हाला मंडळी, जर तुम्ही एक वेळेस हे करून बघाल घरी शॉट्स, तर बाहेर जाऊन असे शॉट्स प्यायला तुम्ही विसरून जाल. तुम्हाला जांभूळ मिठासोबत खायला आवडते का असं शरबत करून प्यायला आवडते, हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी उज्ज्वन्स फूड रेसिपीला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.